नमस्कार. काही अपरिहार्य कारणामुळे आज नियोजित व्याख्यान होऊ शकत नाही. त्यामुळे काही विषय आपल्या समोर मांडणं हे आवश्यक समजतो आणि काही विषय आपल्या समोर ठेवतो. भारतामध्ये जी शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेकदा भारतीय लोकांना स्वतः स्वाभिमान वाटेल अशा गोष्टी कमी माहिती असतात आणि विदेशातून आलेल्या अनेक गोष्टी जास्त माहिती असतात आणि त्यामुळे बऱ्याचदा भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा याविषयी अज्ञानामुळे म्हणा किंवा अंधानुकरणामुळे म्हणा आपण बऱ्याचदा आपल्या संस्कृतीच्या बाबतीत अयोग्य किंवा अर्धवट विचार करत असतो. पण त्याचं एक मुख्यभूत कारण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं मुख्यभूत कारण म्हणजे आपल्याला लहानपणापासून शालेय जीवनामध्ये जो काही इतिहास शिकवलेला आहे त्या इतिहासामुळे आपण त्याच पद्धतीने विचार करतो आणि आपण भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरेबद्दल पुरेसा अभिमान बाळगत नाही. पण हे चित्र जर का बदलायचं असेल तर याची कारणही लक्षात घेतली पाहिजेत. आपल्याकडे इंग्रजांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये जो एक मोठा बदल केला आणि त्या बदलामुळे आपण इंग्रजी व्यवस्थेला जे गरजेचं होतं त्याच पद्धतीचं शिक्षण घेत गेलो आणि मग आपण हळूहळू इंग्रजी व्यवस्थेला गरजेचे भारतीय जन्मानी जरी असलो तरी व्यवस्थेने आपण इंग्रजीत झालो. पण हे जर का पुन्हा एकदा बदलायचं असेल तर ह्यातल्या ज्या समजुती गैरसमजुती आहेत त्यांच्यामध्ये बदल करणं हे अत्यंत गरजेचं असतं. आता भारतीय लोकांमध्ये एक फार मोठा गैरसमज आहे आणि तो समज आजही अनेक ठिकाणी टिकून आहे. अनेक इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तो शिकवलाही जातो की आर्य हे भारताच्या बाहेरून आले आणि मग याच पद्धतीचा इतिहास शिकलेले आज समाजामध्ये अनेक जण दिसतात आणि मग तेही विचार करायला लागतात की आम्हीही मुळात या देशातले नाही आहोत, जर आम्ही सुद्धा बाहेरून आलेलेच आहोत. आता इंग्रजांनी मुळात जो सिद्धांत मांडला की भारतामध्ये प्रगती ही इंग्रज आल्यानंतर झाली, त्याच्यापूर्वी भारत हा प्रगत भारत नव्हता. त्यामुळे इथली लोक ही अत्यंत क्षुद्र जीवन जगणारी होती. पण हा इतिहास शिकवण्याचं काम, बदलण्याचं काम ज्यांनी केलं
त्यांनी या देशाची संपूर्ण स्थिती तपासली, बघितली. इथे देशामध्ये भीक मागणारा कोणीही मनुष्य नाही. देशामध्ये अत्यंत उच्च विचारसरणीची माणसं आहेत. परस्पर एकमेकांना मदत करण्याची क्षमता आहे. कोणीही कोणावरही अवलंबून नाही आणि कोणीही कोणावरही उपकार करतो अशा भावनेने काही करत नाही, तर कर्तव्य बुद्धीने सगळं काही करतो. ह्या प्रकारचं निरीक्षण 16व्या-17व्या शतकामध्ये भारतामध्ये जे ख्रिश्चन प्रसारक आले त्यांनी ते केलं आणि ती निरीक्षणं नोंदवून ठेवली. आणि त्या निरीक्षणाच्या आधारे भारतात ज्या वेळेला इंग्रजांनी आपले पाय रोवायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी इथल्या शिक्षण व्यवस्थेचा सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि त्या शिक्षण व्यवस्थेचा व्यवस्थित अभ्यास करून ह्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही सत्व आहे ते जर आपण नष्ट केलं तर आपलं राज्य इथे दीर्घकाळ टिकेल. मग त्यांनी पहिल्यांदा एक सिद्धांत मांडला, हिस्ट्री आणि मायथॉलॉजी. म्हणजे वेद, पुराण, रामायण, महाभारत असे सगळे जे ग्रंथ जे आपली संस्कृती किंवा आपली मोठी परंपरा स्पष्ट करतात, ते ग्रंथ मायथॉलॉजी ह्या नावाने बाजूला ठेवले आणि हिस्ट्री ह्याचा अर्थ प्राचीन मध्यकालीन म्हणजे पुन्हा मुस्लिम आक्रमणाचा काळ, इंग्रज आक्रमणाचा काळ, हाच भाग इतिहास म्हणून सांगितला गेला. आणि मग हळूहळू भारतातल्या परंपरेला निश्चितपणे टिकवणारे जे ग्रंथ आहेत ते केवळ एक काल्पनिक कथा आहेत असं सांगितलं गेलं. आणि मग वेद, पुराण, रामायण, महाभारत ह्या केवळ कथा आहेत, यांच्यामध्ये मूलभूत संशोधन करण्यासारखं काही नाही, वैज्ञानिक सत्य असं काही नाही, असं सांगण्याचा जोरदार प्रयत्न केला गेला. आणि त्याच पद्धतीचा विचार धरून मग हळूहळू भारतातल्या अत्युच्च अशा पाठशाळा सुद्धा बंद केल्या गेल्या आणि त्याच्या जागी इंग्रजी धाटणीच्या शाळा सुरू केल्या गेल्या. भारतामध्ये ह्या पद्धतीचा विचार प्रसारित करण्याचं अजून एक मुख्य कारण असं होतं की भारतीय लोकांचा जर का स्वाभिमान नष्ट झाला तरच आपण दीर्घकाळ इथे राज्य करू शकू, इथल्या संपत्तीला लुबाडू शकू. आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या की आर्य हे बाहेरून आले हा सिद्धांत आणि इथल्या श्रेष्ठ परंपरेचं लक्षण द्योतक असलेले ग्रंथ, या एक काल्पनिक कथा, हा एक सिद्धांत मांडल्या सहजपणे भारतातल्या अनेक गोष्टी या सहजपणे कचऱ्यात जाऊन पडतात. आपण जर विचार केला तर आर्य जर का बाहेरून आले असा जर का खरोखर सिद्धांत असेल आणि तोच जर का खरा मानायचा असेल तर इथे बाहेरून आलेली माणसं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास कसा करू शकतील? आपण दक्षिण भारतातली मंदिरं जर बघितली
तर त्याच्यावरची शिल्पकला बघितली तर अनेक पिढ्या खर्च करून ती शिल्प उभी केली गेलेली आहेत. त्या शिल्पांमध्ये आपल्याला रामायण महाभारतातल्या कथा दिसतात, पुराणातल्या कथा दिसतात. मग ह्या सगळ्या कथा ज्या शिल्पांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या आहेत, ती शिल्प तयार करण्याची क्षमता म्हणजे तेवढी कलाकुसरीची क्षमता ही भारतीय लोकांना इथे येऊन एका विशिष्ट प्रकारचं स्वास्थ्य मिळून मगच विकसित झालेली असणार आहे. जो समाज अन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो तो समाज सांस्कृतिक विकास करू शकत नाही. कारण पहिली गरज ही जगणं ही असते आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक विकास घडू शकतो. आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सांस्कृतिक विकास हा एका पिढीमध्ये, 2 पिढ्यांमध्ये, 5-10 पिढ्यांमध्ये होत नसतो, तर पिढ्यानपिढ्या ज्या वेळेला तो समाज तिथेच राहत असतो त्यावेळेला सांस्कृतिक विकास घडत असतो. म्हणजे याचा अर्थ असा की भारतामध्ये जी मंडळी, जे लोक राहत आहेत ते अनेक वर्षापासून राहत आहेत. तसंच जर विचार केला तर भारतीय इतिहासामध्ये म्हणजे रामायण महाभारतासारख्या ठिकाणी ज्या जागांचा, ज्या स्थळांचा, ज्या गावांचा उल्लेख येतो ती गावं, त्या जागा भारतामध्ये आज मितीला सुद्धा सापडतात आणि तशाच प्रकारचा इतिहास त्या ठिकाणी आपल्याला स्थानिक मंडळी सांगताना दिसतात. म्हणजे पांडवांनी तयार केलेली गुफा, रामांचं आगमन इथल्या भागामध्ये झालं होतं याबद्दलच्या तिथल्या लोककथा, अगदी आसाम पासून हिडिंबेची सांगितली जाणारी कथा आणि द्वारकेमध्ये सुद्धा समुद्रात गडप झालेली द्वारका ही उत्खननाचा विषय, हे सगळं लक्षात घेता भारतामध्ये फार अत्युच्च परंपरा प्राचीन काळापासून होती हे सहजपणे कुणाच्याही लक्षात येऊ शकतं. दुसरा अजून एक विचार लक्षात घेऊन ह्याबाबत काही शोध केला गेला की सरस्वती नदी ही लुप्त झाली असं आपण सांगतो, तर ती कधी लुप्त झाली, ती कोणत्या भागातनं वाहत होती, ह्याबद्दलचा काही शोध विशेषतः केला गेला. आणि तो शोध म्हणजे केवळ एका काल्पनिक पद्धतीने केला गेला नाही, तर पुरातत्वीय पद्धतीने किंवा उपग्रहातनं मिळणारी जमिनीवरची छायाचित्र या आधुनिक तंत्राचा वापर करून तो शोध केला गेला. आणि आपण ज्या वेळेला म्हणतो की आज पाकिस्तानामध्ये सिंधू संस्कृती जिथे विकसित झाली तिथूनच सरस्वती नदी शेजारून वाहत होती आणि सिंधू सरस्वतीच्या खोऱ्यामध्ये आर्यांचं वसती स्थान होतं. मग हे आर्य तिथे ज्या वेळेला राहत होते त्यावेळेला सरस्वती नदी तिथे वाहत होती, प्रत्यक्षात तिथे वाहत होती असं सहज कुणाच्याही लक्षात येऊ शकतं. कोरड्या नदीच्या कडेला म्हणजे पाणवठा नसलेल्या ठिकाणी कुठलाही मनुष्य आपली संस्कृती किंवा आपलं ठिकाण निश्चित करणार नाही. मग सरस्वती नदीच्या उत्खननाचा प्रकल्प ज्या वेळेला पूर्ण झाला त्यावेळेला एक स्पष्टता झाली की सरस्वती नदी त्या भागातून जवळजवळ 10 ते 12 हजार वर्षापूर्वी लुप्त झाली. मग 10 ते 12 हजार वर्षापूर्वी जी नदी
त्या भागातून वाहत होती, त्या भागामध्ये लोक राहत होते, संस्कृती विकसित होत होती, तर मग 5-6 हजार वर्षापूर्वी भारतात आर्य आले, हा इंग्रजांनी मांडलेला सिद्धांत खरा असेल का? उलट्या गतीने अजून एका पद्धतीने विचार करून जर आपण कलियुगाचं शक हे जर का विचारात घेतो, तर तेही म्हणजे महाभारताचा काळ संपला, द्वापार युग संपलं आणि कलियुगाचा काळ सुरू झाला असं जर आपण मानतो, तर तो काळ सुद्धा 5,000 वर्षापेक्षा जास्त आहे. मग अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये अनेक कालापर्यंत लोक राहत होते, अनेक वर्ष राहत होते आणि इथे ती संस्कृती विकसित झालेली होती आणि ह्या संस्कृतीचे द्योतक असलेले वेद, पुराण, रामायण, महाभारत हे ग्रंथ केवळ एक भाकड कथा, तोंडी सांगितलेल्या कथा किंवा दंतकथा नसून हा प्रत्यक्ष आमचा इतिहास आहे. याचा विचार हळूहळू सगळ्यांच्या समोर मांडला गेलाय. आणि मग ज्या वेळेला असं लक्षात येऊ लागलं की रामायण, महाभारत, पुराण आणि वेदवाङ्मय याचा अभ्यास मूलभूत पद्धतीने केला गेला पाहिजे, त्यावेळेला इथे अभ्यासाची एक पद्धती, परंपरा हळूहळू बदलायला लागली. पण तरी सुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा भारतामधली लोक ही विदेशी विद्यापीठांकडेच तोंड लावून बसलेली होती आणि विदेशामधनं जे काही ज्ञान येतं त्यालाच ज्ञान म्हणता येईल अशा पद्धतीने विचार करता करता त्यांचं आयुष्य सुद्धा संपून गेलं. आता दरम्यानच्या काही वर्षांमध्ये ह्या संबंधामध्ये ज्या वेळेला पुन्हा विदेशातून या पद्धतीची पुन्हा एकदा हालचाल सुरू झाली, त्यावेळेला भारतीय लोकांना पण असं वाटू लागलं की खरंच भारतीय ग्रंथांमध्ये काहीतरी मूलभूत गोष्ट आहे. आता जर मूलभूत सिद्धांतच चुकलेला असेल तर पुढे शोधाची दिशा सुद्धा बदलते. जसं ज्या दिशेला जी गाडी जाणार आहे त्या गाडीत आपण बसलोच नाही तर त्या गावाला आपण जाणारच नाही. त्यामुळे जर का आपल्या समोर असाच सिद्धांत मांडला गेला असेल की भारतामध्ये फार मोठी प्रगती नव्हती, अजून एक विचार करता येऊ शकतो की अनेक वर्षापासून, अगदी चाणक्याच्या काळापासून, सिकंदर असेल किंवा शक, होण, त्याच्यानंतर मुस्लिम, त्याच्यानंतर इंग्रज हे आले, ते भारतीय लोकांवर उपकार करण्यासाठी आले नाहीत, तर भारतातल्या संपत्तीची लूट करायला आले. आपल्याला इतिहास माहिती असेल तर सोमनाथाचं मंदिर अनेक वेळा लुटलं गेलं आणि पुन्हा भक्तांनी ते मंदिर तेवढंच संपन्न केलं. म्हणजे भारतीय संपन्नता किती मोठी होती हे आपल्यालाही लक्षात येऊ शकतं. आता नव्याने ज्या वेळेला हे लक्षात येतं की इतिहासातल्या किंवा अगदी इंग्रजी दप्तरातल्या अनेक नोंदी ज्या 16व्या-17व्या शतकातल्या आहेत त्या लक्षात घेतल्या की सहजपणे आपल्याला लक्षात येतं की भारतातली संपन्नता किती होती.
आता आपल्याला सुद्धा माहितीये की आपणही इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपण शिकतो, वाचतो की भारताचा शोध वास्को डी गामानी लावला. म्हणजे त्यापूर्वी भारत अस्तित्वातच नव्हता का? अमेरिकाचा शोध कोलंबसनी लावला. म्हणजे अमेरिका त्यावेळेला अस्तित्वातच नव्हती का? आज मध्ये कोलंबिया सारख्या शहरामध्ये सुद्धा कोलंबस आला आणि मग अमेरिकेचा शोध लागला, हा सिद्धांत फोल ठरलेला आहे. म्हणजे तसा जर विचार केला तर वास्को डी गामाने भारताचा शोध लागला असं म्हणून चालणार नाही. तर वास्को डी गामाला फिरत फिरत असताना तो भारतापर्यंत येऊन पोचला आणि भारतापर्यंत तो येऊन पोचत असताना त्याला आफ्रिकेच्या टोकावर एक व्यापारी भेटला. त्या व्यापाऱ्याचं जहाज हे वास्कोच्या जहाजापेक्षा अनेक पटीनी, 4-5 पटीनी मोठं होतं. तर तो व्यापारी असं म्हणाला, तुम्हाला जर का भारताच्या दिशेला जायचं असेल तर माझ्याबरोबर या. आणि मग वास्को डी गामा त्या व्यापाऱ्याच्या पाठोपाठ आला आणि तो व्यापारी तिकडे मसाल्याचे पदार्थ आणि कापड याचा व्यापार करण्यासाठी गेलेला होता. आता एवढं मोठं जहाज ज्याच्या जवळ आहे, एवढं नौकानयन शास्त्र ज्या भारतामध्ये विकसित झालेलं होतं, त्या भारतीय संस्कृती किती विकसित असेल. आता अजूनही आत्ता अनेक देशांमध्ये उत्खनन होत असताना अनेक ठिकाणी भारतीय संस्कृतीची प्रतीक सापडतायत. अनेक मंदिरं सापडतायत, काही ठिकाणी गणपतीच्या मूर्ती सापडतायत. आता एक साधी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. भारतातून विदेशात जाणं न जाणं याच्याबद्दल बऱ्याचदा संवाद केला जातो, वाद केला जातो की समुद्र उल्लंघन करणं हे योग्य आहे की नाही. मुळात एक सिद्धांत लक्षात घेतला पाहिजे. जमिनीच्या मार्गावरनं भारतीय लोक अनेक ठिकाणी गेले, पण अनेक ठिकाणी जमिनीच्या मार्गावरनं जाणं शक्य नव्हतं. अशा ठिकाणी समुद्र मार्गाने सुद्धा गेले आणि आपली संस्कृती त्या त्या देशामध्ये त्यांनी पसरवली, विकसित केली आणि त्या देशातली अनेक लोक आजही रामायण महाभारतातला आपलं पूर्वजांचा इतिहास म्हणून मानतात. इंडोनेशिया सारखा देश हा आपल्या राजाला आजही राम असंच अभिधान लावतात. आता ह्याच कडीमध्ये पुढे जाऊन अजून जर का विचार करायचा असेल तर वेद, उपनिषद, पुराण आणि रामायण महाभारत ह्या एकूण सगळ्या वाङ्मयामध्ये अशा अनेक गूढ गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या गूढ गोष्टींचा उलगडा जर का करायचा असेल तर वैज्ञानिक भूमिका असलेली आणि संस्कृत भाषेचं ज्ञान असलेली मंडळी त्या ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी पुढे आली पाहिजे. काही उदाहरणं आपण लक्षात घेतली पाहिजेत की ज्या वेळेला आपण मेघदूतासारखं काव्य वाचतो किंवा रामायणामध्ये पुष्पक विमानातून परत येताना राम जमिनीवरची काही ठिकाणं दाखवतोय किंवा रावणाने सीतेला ज्या वेळेला पळवून नेलं त्यावेळेला ते विमानातनं पळवून नेलं आणि ते विमान जात असताना तिने काही अलंकार टाकले
त्यामुळे रामाला परत जाताना लक्षात आलं किंवा अयोध्येला परत येत असताना रामानी तिथनं कसा प्रवास केला या संबंधामध्ये सुद्धा राम विमानात बसल्यानंतर सांगतो. किंवा मेघदूताच्या काव्यासमध्ये मेघाचा जो मार्ग सांगितलेला आहे रामटेक पासून अलकानंदापुरीपर्यंत, त्याच्यामध्ये सुद्धा मेघाला तो गंधर्व सांगतोय, यक्ष सांगतोय की ह्या ठिकाणी तुला अमुक दिसेल, या ठिकाणी तुला अमुक गाव दिसेल. आता हे जे तो सांगतोय याच्यासाठी आकाश मार्गाने म्हणजे एरियल व्ह्यू बघण्यासाठी काहीतरी तशा प्रकारची यंत्रणा भारतीय लोकांमध्ये तत्कालीन परिस्थितीत उपस्थित होती. मधल्या काळामध्ये 1000 वर्षाच्या काळात ज्या वेळेला मुस्लिम आक्रमणाचा काळ होता, इंग्रज आक्रमणाचा काळ होता, त्यावेळेला अन्नांना दशा झालेली माणसं वैज्ञानिक संशोधन करायला कशाला जातील? स्वतःचं प्राणरक्षण करणं, स्वतःचं शील रक्षण करणं याकडे ज्या वेळेला जास्त महत्व देण्याची गरज आहे त्यावेळेला वैज्ञानिक संशोधनाची प्रगती पुढे जाईल कशी? कदाचित झालेली प्रगती सुद्धा लुप्त होईल, गुप्त होईल, पिढ्यानपिढ्या ती पुढे येणार नाही. अशीच व्यवस्था अनेक ठिकाणी केली गेली होती आणि अशीच व्यवस्था करण्याचं एक लक्षण म्हणजे भारतामधल्या विद्यापीठांमध्ये असलेली ग्रंथालय आक्रमकांकडनं जाळली गेली होती. जगामध्ये ज्या वेळेला विद्यापीठीय व्यवस्थाच अस्तित्वात नव्हती त्यावेळेला भारतामध्ये तक्षशिला, नालंदा सारखी अनेक विद्यापीठ भारतामध्ये अस्तित्वात होती. आपण फक्त हे लक्षात घेतो की प्रगती म्हणजे काय. कदाचित असं सुद्धा होऊ शकेल जे अनेक सिद्धांत आपल्याकडे सिद्धांत म्हणून मांडले गेलेले आहेत, त्याचे प्रयोग त्याच्या पूर्वीच होऊन गेलेले आहेत आणि ते सिद्धांत म्हणून मानले गेलेले आहेत, रिझल्ट म्हणून मानले गेलेले आहेत. आता त्याच्यावर पुन्हा प्रयोगाची गरजच नाहीये. पण आजच्या विज्ञानाच्या परिभाषेला निरंतर संशोधन करून संशोधन पद्धतीने जे मांडलं गेलेलं आहे त्यालाच विज्ञान म्हणण्याची सवय लागलेली आहे. मग आयुर्वेद असो, आयुर्वेदाचे अनेक सिद्धांत ज्या ग्रंथामध्ये मांडून ठेवलेले आहेत ते सिद्धांत मांडलेले असताना त्याच्या मागे अश्विनी कुमारापासून जी परंपरा सांगितली जाते त्यांनी कुठलेही प्रयोग न करता हे सिद्धांत मांडलेले असतील का? जी ही परंपरा अगदी चरक सुश्रुत वाग्भटापर्यंत आलेली आहे आणि आजचे वैद्य त्याच परंपरेवर विश्वास ठेवून तशाच प्रकारची औषधाची उपयोजना करतात. पहिल्या व्याख्यानाच्या वेळेला ज्योतिषाच्या बद्दल सुद्धा मी असंच म्हटलं होतं की ज्योतिष हा सुद्धा एक आपल्या समोर आलेला सिद्धांत आहे. तत्संबंधीचा अभ्यास पूर्ण होऊन कदाचित त्याचे सिद्धांत मांडले गेलेले असतील आणि नंतर मधल्या काळामध्ये, आक्रमणाच्या काळामध्ये त्याच्यामध्ये अजून प्रगती, अजून भर किंवा त्याचे प्रयोग चालू ठेवण्याची स्थिती भारतामध्ये नव्हती. योगशास्त्राच्या बाबतीत तसंच आहे. अगदी वास्तुविज्ञानाबद्दल, धातुविज्ञानाबद्दल अशाच पद्धतीचे अनेक सिद्धांत आपल्या समोर आहेत. त्याचे प्रयोग कसे करायचे, त्याच्यात काय काय कशा पद्धतीने ते पुढे जायचं ह्याच्या पद्धतीच्या सगळ्या मांडण्या केल्या गेलेल्या आहेत. अगदी विद्युत निर्माण कसं करायचं ह्याच्याबद्दल सुद्धा अत्रि संहितेमध्ये उल्लेख सापडतात.
भारद्वाजाच्या संहितेमध्ये विमानसूत्राची संदर्भ सापडतात. आणि नंतरच्या काळात तर आत्ता अलीकडल्या म्हणजे 18व्या शतकामध्ये मुंबईच्या किनाऱ्यावर शिवराम बापूजी तळपदे यांनी मरुत्सखा नावाच्या विमानाचा एक प्रयोग करून बघितला. जो प्रयोग करण्याच्या वेळेला राईट बंधू हे नाव जगाला माहिती पण नव्हतं. अगदी नंतरच्या काळात जे सिद्धांत पुन्हा एकदा मांडले गेले त्या सिद्धांताच्या बद्दल जर विचार करायचा झाला तर मनुष्याला प्राण असतो, पण मनुष्याला जसा प्राण असतो तसा वनस्पतींना पण असतो. अगदी वनस्पतींना नव्हे तर धातूंना पण प्राण असतो, पाण्याला पण प्राण असतो, असे सिद्धांत आपल्याकडे याच्या पूर्वीच मांडून ठेवलेले आहेत. म्हणून तर आपण पाणी समोर ठेवून काही मंत्रोपचार सुद्धा करतो. एखादा मंत्र जाणणारा मनुष्य पाणी समोर ठेवून ते विशिष्ट काही मंत्र, स्तोत्र, श्लोक म्हणतो आणि मग ते पाणी ज्याच्यावर उपचार करायचा आहे त्याला दिलं जातं. आणि अजून एक गोष्ट याच्याबद्दल सिद्धांत म्हणून आपल्या समोर आलेली आहे की पाण्याचं ठराविक एक जे क्रिस्टलाइज होणं आहे, स्ट्रक्चर आहे, ते पाण्याच्या समोर जर योग्य प्रकारचे मंत्र, स्तोत्र, श्लोक म्हटले तर ते कसं होतं. आणि जर पाणी समोर घेऊन त्याला शिव्या घातल्या, अत्यंत अयोग्य पद्धतीचे वाक्य जर बोलली गेली तर त्याचं सांद्रीकरण क्रिस्टलाइज झाल्यानंतर ते कसं होतं, हा सुद्धा एक समोर मांडलेला सिद्धांत अगदी अलीकडल्या काळात, अगदी आजच्या काळात समोर आलेला आहे. मग कदाचित हाच सिद्धांत माहिती असल्यामुळे आपल्याच ऋषीमुनींनी, आपल्याच पूर्वजांनी पाण्याचा उपयोग उपचारासाठी, त्याच्यावर मंत्रोपचार करण्यासाठी केला असेल असं आपण मानत का नाही. अजून एक जर विचार करायचा झाला तर नक्षत्र आणि नक्षत्रांच्या विविध वनस्पती सांगितलेल्या आहेत. आणि त्या वनस्पती म्हणजे ते वृक्ष, आराध्य वृक्ष म्हणतात, त्या आराध्य वृक्षाच्या सानिध्यात त्या नक्षत्राच्या जन्माला आलेल्या व्यक्तीने जर आपल्या अपेक्षित त्या नक्षत्राच्या आराध्य देवतेची जर उपासना केली तर त्याला फळ मिळतं. आता लक्षात घ्या, ह्याबद्दलचे प्रयोग हे सुद्धा प्राचीन काळी झाले नसतील का? की ठराविक नक्षत्राचा जो गुणधर्म आहे त्या नक्षत्राच्या गुणधर्माशी साम्य सांगणारा वृक्ष कोणता, आणि त्या वृक्षाच्या खाली बसून, वृक्षाच्या सान्निध्यात बसून त्या नक्षत्राच्या विशिष्ट देवतेची उपासना जर आपण केली तर आपल्याला फळ मिळतं. आता याच्याबद्दलचे प्रयोग सुद्धा त्या काळात केले गेलेले असणार आहेत आणि मग ते सिद्धांत म्हणून आपल्यासमोर मांडले गेलेले असणार आहेत. तसंच आपल्याकडे दैवतशास्त्र आहे. दैवतशास्त्राच्या बद्दल सुद्धा जर विचार करायचा झाला तर विशिष्ट देवता समोर ठेवून आपण विशिष्ट गुणधर्माच्या बाबतीत उपासना करतो. म्हणजे सरस्वतीची मूर्ती समोर ठेवून कोणी व्यायाम करत नाही किंवा मारुतीची मूर्ती समोर ठेवून कोणी अभ्यासाला बसत नाही. कठोर तपश्चर्या करायची असेल तर कोणी विष्णूची मूर्ती समोर ठेवत नाही तर शिवाचीच मूर्ती समोर ठेवतात. आणि जर का आपल्याला नित्य जीवनाच्या बद्दल उत्कर्ष गाठायचा असेल तर आपण विष्णूचीच उपासना करतो. त्यामुळे सृष्टी, स्थिती आणि लय
याच्या ज्या देवता निश्चित केल्या गेलेल्या आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश, त्यांची जी स्वरूप सांगितलेली गेली आहेत, त्यांचे जे मंत्र सांगितलेले गेले आहेत, स्तोत्र सांगितलेले गेलेले आहेत, त्या विशिष्ट उपासनेने तो देव प्रसन्न होतो. म्हणजे काय, तर त्या पद्धतीने उपासना केली की आपल्याला ठराविक प्रकारची एक शक्ती मिळते आणि त्या शक्तीच्या जोरावर आपण ते काम साध्य करू शकतो. आता ह्याबद्दल मी स्वतः प्रयोग करून बघितला नाही म्हणून हा सिद्धांत चुकीचा आहे असं सांगणारी माणसं मधल्या काळात आपल्या समोर होती आणि मग आपल्याला असं वाटायला लागलं की हे सगळं भाकड आहे. आणि मग आपल्याकडे श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पद्धतीचे वाद सुरू झाले, चर्चा सुरू झाल्या आणि मग त्याच्यामध्येच आपण इतके गुरफटलो की भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेले जे अनेक सिद्धांत आहेत ते चुकीचे आहेत, त्यांच्यामध्ये काही अर्थ नाही, त्यांच्याबद्दल शंका घेऊ लागलो. आता जर का संस्कारांच्या बद्दल सुद्धा अजून विचार करायचा झाला तर संस्कारांच्या बद्दल धार्मिक विधी काय असावा, कसा असावा याबद्दलचं विवेचन याच्यापूर्वी झालेलं आहे. पण मनुष्याच्या शरीराचा विकास ज्या क्रमाने होतो त्याच क्रमाने आपल्याकडे संस्कार सांगितले गेलेले आहेत. म्हणजे अगदी गर्भाच्या मधले संस्कार सुद्धा त्याच पद्धतीने सांगितले गेलेले आहेत आणि जन्माला आल्यानंतरचे संस्कार सुद्धा त्याच पद्धतीने सांगितले गेलेले आहेत. आता उष्टावण म्हणजे अन्नप्राशन हा संस्कार जर का तृतीय अन्नप्राशनम, तिसऱ्या महिन्यात जर का अन्नप्राशन सांगितलेले असेल तर काय गंमत म्हणून सांगितलं का? तर मनुष्याच्या अन्नपचन व्यवस्थेचा विकास, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा विकास ज्या क्रमाने होतो त्याच क्रमाने त्याला द्रव पदार्थाच्या नंतर घन पदार्थाचा आहार देणं हे किती महत्वाचं आहे. निष्क्रमण संस्कार सांगितलेला आहे. निष्क्रमण याचा अर्थ घरातून बाहेर पडणं म्हणजे सूर्यदर्शन. आता लक्षात घ्या, पूर्वीच्या काळी घरामध्ये मंद दीपामध्ये बाळंतिणीला ठेवलं जायचं. त्याचं कारण त्या बालकाच्या चेहऱ्यावर, तोंडावर तीव्र प्रकाश, बाहेरची प्रदूषित हवा पडू नये की जेणेकरून त्याला नेत्ररोग आणि त्वचा रोग होऊ नयेत म्हणून हे सांभाळलं जात होतं. आज मितीला आता काळ कुठे गेलेला आहे, आता आपण कुठल्या युगात आहोत अशा पद्धतीची वाक्य उच्चारून बालक जन्माला आल्या आल्या मोबाईलनी फोटो काढून अति तीव्र प्रकाशामध्ये बालकाला ठेवलं जातं आणि मग 40 नंतर जो चष्मा लावणं गरजेचं आहे तो लहानपणीच डोळ्यावर बसतो. आता ह्याबद्दल सुद्धा आपण विचार केला पाहिजे की अन्नप्राशन किंवा निष्क्रमण या संस्कारांचा जो काळ सांगितलेला आहे तो काळ शरीराच्या विकासाच्या क्रमानेच सांगितला गेलेला आहे. आता 8व्या वर्षी मुंज करणं असं सांगितलेलं असताना 8व्या वर्षी त्या बालकाचा काय प्रकारचा विकास होतो हा फक्त शारीरिक विकासाशी संबंधित आहे का याचाही विचार केला गेला पाहिजे. कारण शारीरिक विकास हा
अध्ययनासाठी पुरेसा नाही, तर बौद्धिक विकास हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आता लक्षात घ्या की मनुष्याला ज्या वेळेला काहीतरी शिकायचं, याचा अर्थ ग्रहण करायचं असतं, एका ठराविक वयापर्यंत आपल्याला बालकाला अनेक गोष्टी वारंवार सांगायला लागतात. आज सांगितलेली गोष्ट उद्या तो करत नाही, कारण तो विसरून जातो. त्याच्या बुद्धीची क्षमता ही तेवढीच असते, कारण ती तेवढी विकसित झालेली नसते. मग बुद्धीच्या त्या स्तराचा विकास झाल्यानंतरच जर उपनयन केलं तर जे ज्ञान ग्रहण केलेलं आहे, मग ते वेदाचं असेल, शस्त्राचं असेल, व्यापाराचं असेल, गोरक्षणाचं असेल किंवा स्थानिक व्यवस्थापनाचं असेल, कुठल्याही प्रकारचं ज्ञान असेल, जे ज्ञान मी आज ग्रहण केलेलं आहे त्या केलेल्या ज्ञानग्रहणाचा मला जेव्हा उपयोग करायचा आहे त्यावेळेला ते मला त्या वेळेला सुचलं पाहिजे, स्मरलं पाहिजे, आठवलं पाहिजे. कदाचित त्या ज्ञानामध्ये मी अजून काहीतरी भरही घातली पाहिजे. म्हणजे आपल्याकडे बुद्धीच्या अनेक छटा सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचा जर विचार केला गेला तर आपण संगणकीय भाषेत ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला इनपुट करणं किंवा आउटपुट करणं आणि स्टोअर करणं या 3 शब्दांमध्ये जे अर्थ सामावलेले आहेत, आपण इनपुट साधन म्हणून कीबोर्डचा उपयोग करतो, कदाचित माऊसचा उपयोग करतो, काही गोष्टी संगणकामध्ये भरतो. जर उद्यापर्यंत त्या संगणकामध्ये टिकवून ठेवायच्या असतील, साठवून ठेवायच्या असतील, तर त्याच्यासाठी संगणकामध्ये एक विशिष्ट प्रकारची यंत्रणा लागते. आणि ज्या वेळेला आपण ठराविक पद्धतीचं काही हालचाल करू, कीबोर्डवर काही ठराविक पद्धतीची बटणं दाबू, त्यावेळेला आतमध्ये भरलेलं जे आहे ते समोर दिसायलाही लागतं. या 3 गोष्टी संगणक करतं, पण संगणक स्वतःच्या बुद्धीने त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भर घालू शकत नाही. जे भरलेलं आहे ते तुमच्या समोर आणून ठेवतो आणि साठवून ठेवतो, या पलीकडे संगणक काहीही करत नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन माणसाची बुद्धी आहे आणि माणसाची बुद्धी ही त्या पद्धतीचा विचार, त्याच्या मागे त्याचा तर्क लावते आणि मग तिथे काय अपेक्षित आहे त्या पद्धतीनेच वर्तनही करते. यंत्राला दिलेली एखादी आज्ञा यंत्र कृत्रिमपणाने पाळतं, पण मनुष्य यंत्रवत जरी काम करत असला तरी त्याला तर्काची सुद्धा जोड असते आणि मग तो तर्क वापरून अनेकदा अपेक्षित कामांमध्ये तत्कालीन परिस्थितीनुसार बदल होतो. आता एवढ्या सगळ्या प्रकारच्या बुद्धीचा विकास हा विशिष्ट स्तराच्या अध्ययनाच्या वेळेला अपेक्षित आहे की नाही? मग त्याच्यासाठी ठराविक वयाचं बंधन आहे की नाही? मग लक्षात घेतलं पाहिजे की 8व्या वर्षी मुंज करत असताना 8व्या वर्षापर्यंत त्या बालकाची तेवढी बुद्धी नाही, म्हणून 8व्या वर्षी मुंज करून मग त्याला स्वतःच्या अंगावर कपडे ठेवायचे असतात. नैसर्गिक आवश्यकता ज्या आहेत त्या पद्धतीने आपण आपलं काम करायचं असतं. हे सगळं ज्या वेळेला त्याला समजायला लागेल त्यावेळेलाच त्याला मुंज करून गुरुगृही पाठवलं जातं. आता आज मी तिला गुरुगृही जरी पाठवलं गेलं नाही तरी सुद्धा शाळांमध्ये ज्या वेळेला अयोग्य वर्तन होतं त्यावेळेला आजही शाळांमध्ये कधीही
कुठल्याही प्रकारचं अयोग्य वर्तन हे सहन केलं जात नाही. प्रत्यक्ष शिक्षा जरी केली नाही तरी पालकांपर्यंत तक्रार दिली जाते. मग ह्या सगळ्या प्रकारच्या वर्तनाचा खरा निश्चित उपदेश करून मगच उपनयन करून मगच त्या बालकाला गुरुगृही पाठवलं जातं. आता अजून एक लक्षात घ्या, कसे छोटे छोटे विचार असतात पण त्याच्या मागचं तर्कच आपण लक्षात घेत नाही आणि मग आपला गोंधळ होऊ लागतो. काही लोकांनी सांगून टाकलं की भारतामध्ये बालविवाह होते आणि बालविवाह केले जात असते. कदाचित करत असतील, आक्रमणाच्या काळामध्ये सुरक्षितता म्हणून केले असतील, पण ती आमची खरी परंपरा नाही. जर साध्या विचार लक्षात घ्या, 8व्या वर्षी मुंज केली आणि 12 वर्ष जर अध्ययन केलं तर 12 आणि 8 20 हे वर्ष सहजपणे होतच. आता 20व्या वर्षापर्यंत जर का अध्ययन करून मगच समावर्तन करून म्हणजे कॉन्व्होकेशन करून पदवी स्वीकारून तो मुलगा घरी आला, त्याच्यानंतर त्याचा विवाह होणार आहे म्हणजे वयाचं निश्चित बंधन हे 20 किंवा त्याच्या पुढलंच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होतं, हे सहजपणे कोणाच्याही लक्षात येऊ शकतं. मग मधल्या आक्रमणाच्या काळामध्ये जे घडलं तीच आमची संस्कृती का? अनेक दूरदर्शन किंवा विविधवरच्या मालिकांमध्ये मधल्या काळात भारतीय संस्कृतीमध्ये जी विकृती निर्माण झाली तीच दाखवून भारतीय संस्कृती ही विकृत आहे हे दाखवण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो. पण भारतीय संस्कृती याचा अर्थ गेल्या 1000 वर्षामध्ये मुस्लिम आक्रमणाच्या काळामध्ये जे काही तात्कालिक परिस्थितीला अनुसरून आपण स्वीकारलं तीच आमची संस्कृती नाही. आमची संस्कृती म्हणजे त्याच्यापेक्षा पूर्वी काही हजार वर्ष जी भारतामध्ये विकसित झाली ती संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती. आता अजून एक गोष्ट सांगतो की भारतामध्ये सती प्रथा होती, याच्याबद्दल मालिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुद्दाम दाखवलं जातं किंवा केशवपन केलं जायचं म्हणून दाखवलं जातं. आता कदाचित तात्कालिक परिस्थिती म्हणून ते स्वीकारलंही असेल, पण सती प्रथा जर का भारतामध्ये संस्कृती म्हणून असेल तर भारतामध्ये पतीच्या निधनानंतर अनेक अशा ऐतिहासिक स्त्रिया आहेत की ज्या सती गेलेल्या नव्हत्या. म्हणजे कुंती आणि माद्री यातली माद्री सती गेली पण कुंती गेली नाही. किंवा रामायणामध्ये दशरथाच्या मृत्यूनंतर 3ही राण्या सती गेल्या नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जिजाबाई सती गेल्या नाहीत. मग सती जाणं ही आमची संस्कृती होती का? तर ती संस्कृती नव्हती, तर ती विकृती होती. आणि ती विकृती आम्ही तात्कालिक गरज म्हणून स्वीकारलेली होती. ती आमची संस्कृती मूलभूत संस्कृती नाही. यज्ञ प्रक्रियेमध्ये चक्क काही मंत्रही असे आहेत की जे मंत्र स्पष्टपणे असं सांगतात की स्मशानात गेलेल्या विधवा स्त्रीला पतीच्या अंत्यसंस्कारानंतर आपल्या घरी कसं आणावं, त्याच्यासाठी कोणता मंत्र उच्चारावा याचा स्पष्ट उल्लेख आपल्याकडल्या गृह्यसूत्रांमध्ये सापडतो. मग जर अशा पद्धतीने गृह्यसूत्रांच्या काळामध्ये उदीर्ष्वनारी अभिजीव लोकम या मंत्राने त्या स्त्रीला सन्मानाने परत आणावं असा उल्लेख असेल तर सती जाणं ही परंपरा भारतात होती
हे सांगणारे तात्कालिक गेल्या 100-200 वर्षातला अभ्यास करून तीच भारतीय संस्कृती आहे असं थोपवण्याचा प्रयत्न करतात, सांगण्याचा प्रयत्न करतात. पण खऱ्या अर्थाने तीच आमची संस्कृती आहे का? आपण ज्या वेळेला पुराणांचा विचार करतो, पुराणांमध्ये सुद्धा अशा प्रकारची उदाहरणं सापडतात. आता संस्कारांच्या बद्दल हा विषय, म्हणजे जसं मी अन्नप्राशनाबद्दल बोललो, विवाहाबद्दल बोललो किंवा अंत्यसंस्काराबद्दल बोललो, तसंच भारतीय संस्कृती किंवा परंपरा याच्याबद्दल जर म्हणायचं झालं तर पुराणातली वांगी अशा पद्धतीचा उच्चार जो केला जातो तो पुराणातली वांगी असा नसून पुराणातलं उदाहरण याचा अर्थ वानगी असा उच्चार अपेक्षित आहे. आपण म्हणतो नाही काय, वानगी दाखल मी हे सांगतोय, म्हणजे उदाहरण म्हणून मी हे सांगतोय. आता पुराणातली वानगी म्हणजे पुराणातली उदाहरणं ही तुमच्या पोथ्या पुराणातलं काही सांगून का असं म्हणणारे, स्वतःला आधुनिक म्हणवणारे अनेक जण आजपर्यंत मंगळाचं संशोधन करू शकले नाहीत. पण आमच्या स्तोत्रांमध्येच मंगलो भूमिपुत्रश्च ऋणहर्ता धनप्रदाः अशा प्रकारचे उल्लेख सापडतात. मग जर मंगल भूमिपुत्रश्च असा उल्लेख तिथे सापडतो तर मंगळावर भूमीच्या समानतेसारखंच काहीतरी आहे हे आम्ही कधी जाणलं होतं? आपण जर सोमनाथ मंदिरात गेलात सौराष्ट्रामध्ये तर तिथे मागच्या बाजूला एक बाणस्तंभ आहे आणि त्या बाणस्तंभावर लिहिलेलं आहे की ह्या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत मध्ये कोणतीही भूमी येत नाही. आता हे निरीक्षण, हा सिद्धांत काही काल्पनिक आहे का? किंवा ज्या वेळेला आपण चंद्राचं आणि सूर्याचं परिभ्रमण हे आपण सांगतो, आता अधिक महिना चालू आहे बघा, लक्षात घ्या, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे साधं सोपं गणित आपल्या सगळ्यांना माहिती असतं. पण चंद्राने पृथ्वीभोवती फिरणं ह्याच्यासाठी जो कालावधी लागतो तसे 12 कालावधी पूर्ण झाले की 1 वर्ष पूर्ण होतं. म्हणजे पौर्णिमा अमावस्या या पद्धतीने 12 महिने पूर्ण झाले की 1 वर्ष पूर्ण होतं. असे 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा सूर्याभोवती पूर्ण झाल्या पाहिजेत. पृथ्वी पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन पोचली पाहिजे, पण ती पोचत नाही. तो जो फरक दरवर्षी साधारणपणे 8, 9, 10 दिवसाचा पडतो, तो फरक भरून काढण्यासाठी 3 वर्षानंतर एक अधिक महिना येतो. म्हणजे एक 37वा महिना ज्या वेळेला त्याच्यात जोडला जातो त्यावेळेला पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणांचा कालावधी चंद्राच्या पृथ्वीभोवती होणाऱ्या प्रदक्षिणांच्या, पुन्हा उच्चारतो वाक्य, पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या 3 प्रदक्षिणांचा नेमका कालावधी हा चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणांच्या 37 कालावधींच्या बरोबरीचा असतो. 12×36 कालावधींचा नाही तर 37 कालावधींचा असतो. हे गणित माहिती असल्यामुळेच अनेक वर्षापासून भारतीय पंचांगामध्ये अधिक महिना दिला जातो.
मग हा अधिक महिना येण्यासाठी जे खगोलीय ज्ञान भारतीय लोकांना होतं, तो सिद्धांत म्हणून जर स्वीकारलाय, तर त्याच्या मागे प्रयोगाची निश्चित माहिती ही नव्हती का? आता लक्षात घेतलं पाहिजे की प्रयोग सिद्ध झाल्याशिवाय कुठलाही सिद्धांत मांडला जात नाही, अशी मी आता अनेक उदाहरणं दिली. मग प्रयोग सिद्ध झालेले अनेक सिद्धांत भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये मांडले गेलेले होते, की ज्यांचा अभ्यास मधल्या काळामध्ये आक्रमणाच्या काळात होऊ शकला नाही. कदाचित ती परंपरा पिढी दर पिढी जी यायला पाहिजे होती ती आली नाही, म्हणून जो काळ खंडित झाला, त्या काळात खंडित झालेलं ज्ञान पुन्हा पुढल्या पिढीपर्यंत आणून देणं ही मधल्या सगळ्या पिढ्यांची जबाबदारी होती. पण मधल्या काळातल्या पिढ्यांनी ह्या संबंधात पुन्हा एकदा निरीक्षण संशोधन न करता आम्ही असा प्रश्न विचारला नाही, पूर्वज जसे करत आले तसंच आम्ही करत आलो, असं सांगून वेळ मारून नेली. आणि मग हळूहळू नवीन पिढीलाही वाटू लागलं की वेद, पुराण आणि रामायण, महाभारत याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी या वैज्ञानिक सिद्धांताच्या निकषावर पडताळून बघण्याच्या लायकीच्या नाहीत. आणि जो प्रयत्न मी व्याख्यानाच्या सुरुवातीला सांगितलं की जो प्रयत्न इंग्रजांनी प्रयत्नपूर्वक इथल्या शिक्षण व्यवस्थेला धक्का लावून केला, तो प्रयत्न सफल झाला. आणि मग भारतीय लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात न्यूनगंडाची भावना निर्माण झाली. जी न्यूनगंडाची भावना दूर करणं, संपवणं आणि पुन्हा भारतीय लोकांचा स्वाभिमान जागृत करणं हीच आजची काळाची गरज आहे. पण असा स्वाभिमान जागृत करत असताना काय चुका झाल्या आहेत हेही लक्षात घेतलं पाहिजे. काय सत्व आहे आणि ते सत्व कशा पद्धतीने आजच्या काळातल्या समाजाला, आजच्या काळातल्या पिढीलाही पटेल, लक्षात येईल, समजेल, ते काय पद्धतीने समोर आणायला पाहिजे ह्याचाही अभ्यास झाला पाहिजे. आणि जो प्रयत्न इंग्रजांनी केला, तो प्रयत्न दूर करण्याचा प्रयत्न जर करायचा असेल तर मायथॉलॉजी म्हणून जे ग्रंथ सांगितले गेले ते पुन्हा एकदा उघडून बघितले पाहिजेत, पडताळले पाहिजेत. सुरुवातीच्या काळात कदाचित अनुवादित स्वरूपात वाचायला हरकत नाही, पण अनुवादाच्या सुद्धा मर्यादा असतात. अनुवादकाला जे समजलं ते अनुवादक आपल्या अनुवादामध्ये लिहून ठेवत असतो. पण आपण जर का भाषिक ज्ञान प्राप्त करून घेतलं, स्पष्टपणे त्या ग्रंथाची भाषा जर का आपण जाणून घेतली, तर आपण मूळ ग्रंथामध्ये जे सारगर्भित सांगितलेलं आहे ते पुन्हा एकदा समाजासमोर आणण्याला समर्थ ठरू. आणि हे समोर आणलं की मगच भारतीय लोकांचा लुप्त झालेला, कमी झालेला स्वाभिमान हा खऱ्या अर्थाने याचा अर्थ असा पूर्ण ज्ञानाने, केवळ मी हिंदू आहे, मी भारतीय आहे हे फक्त पाटीवर लिहिण्यापुरतं मर्यादित असू नये, तर त्याच्या संबंधातला अभ्यासही मी थोडाफार करतो आणि त्याच्या मुळात जाण्याचा खऱ्या अर्थाने मी प्रयत्न करतो. असा जर विचार आपण वारंवार करत राहिलो, आणि असा विचार करण्याला वयाची कुठलीही मर्यादा नाही. तरुण वयातच हे सुरू केलं पाहिजे असंही नाही. कदाचित निवृत्ती काळामध्ये सुद्धा हे होऊ शकतं.
निवृत्ती काळात केलेलं काम हे पुढल्या पिढीला आपण देऊ शकतो आणि पुढल्या पिढीने ते अजून पुढे नेण्याचं काम करत राहता येऊ शकतं. त्यामुळे मी आत्ता काय वयाचो आहे, आता हरिहरी म्हणण्याचा माझा काळ आलेला आहे, असा कोणीही विचार करता कामा नये. तर मी ज्या स्थितीत, ज्या ठिकाणी, जिथे आहे तिथून मी सुरुवात करावी आणि भारताला पुन्हा गौरवाचं स्थान प्राप्त होईल. हे केवळ एखाद्या घोषणेने होणार नाही, तर वास्तवात तशा प्रकारचं चिंतन, संशोधन, मनन आणि पुन्हा हा प्रकाशन होणं गरजेचं आहे, एवढं सांगतो. आणि थोड्याफार प्रमाणात ह्या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमामध्ये आजचा जो बदल झाला ते व्याख्यान पुन्हा एकदा आयोजित करण्याचा प्रयत्न करू असं सांगतो आणि माझं व्याख्यान संपवतो.